तर आपल्याला माहित आहे की इयत्ता तिसरीमध्ये सुद्धा आपण काय शिकलेलो आहोत की 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हा भागाकार शिकलेलो आहोत। आता आपण कुठल्या संख्येला 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे, परत 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे हा चौथीचा भागाकार नवीन टॉपिक आज आपण पाहणार आहोत। तर आपण काय करायचंय की भागाकार करत असताना प्रत्येक एक एक अंकी संख्येचा आपण विचार करायचा। पहिल्यांदा आपण 5च्या पाड्यामध्ये 4 आहे का, तर नाही, तर कितीचा भाग लागेल, शून्याचा। 5 0 0, 4 मधनं 0 गेले, किती राहिले, 4च, उतरून घेतली पुढची एकच संख्या, 2 संख्या उतरून घ्यायची नाही, आपलं उत्तर चुकण्याची शक्यता असते। त्यामुळं भागाकार करत असताना पुढील फक्त एकच अंक उतरून घ्यायचं। कोणती संख्या आहे, 5। 45 आहे का 5च्या पाड्यात, तर आहे। 5 9 45, 45 मधनं 45 गेले 0, उतरून घेतली फक्त एकच संख्या 3। आता मला सांगा, 3 ही छोटी संख्या आहे आणि 5 ही मोठी संख्या आहे, कितीचा भाग लागेल, शून्याचा। 5 0 0, 3 मधनं 0 गेले 3, ही तुमची काय असेल, बाकी, हा तुमचा काय असेल, भागाकार। समजलं? तर आपण आता पुढची संख्या घेऊया। कोणती संख्या आहे, 5708, म्हणजे 4 अंकी संख्येला आपण 1 अंकी संख्येने भागणार आहोत। इथं 3 अंकीला भागलेला आहे, इथं 4 अंकीला, सेमच पद्धत करायची, फक्त एक घर आपलं वाढलेलं आहे। तर 4च्या पाड्यामध्ये 5 पेक्षा लहान संख्या आहे का, आहे। 4 1 4, 5 मधनं 4 गेले, उरले 1, उतरून घेतली पुढची संख्या 7। 17 पेक्षा लहान संख्या 4च्या पाड्यात आहे का, 4 4 16, 7 मधनं 6 गेले 1, 1 मधनं 1 गेला 0, पुढील परत एक संख्या उतरून घ्या 0। 4 1 4, 4 2 8, 10 मधून 8 गेले, उरतात किती, 2, शेवटची संख्या उतरून घ्या, झाले किती, 28। 4च्या पाड्यात 28 आहे का, आहे। 4 7 28, 28 मधनं 28 गेले 0, ही तुमची काय राहिली, बाकी, आणि हा तुमचा काय आला, भागाकार। म्हणजे आज आपण 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागणे, 4 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने, म्हणजे भागाकार हळूहळू कसा मोठा होत जातो किंवा मोठ्या संख्येला कसं भागायचं हे आज आपण पाहिलेलं आहे। आज आपण भागाकार मधील 5 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं कसं भागायचं हे पाहणार आहोत। तर 7च्या पाड्यामध्ये 8 पेक्षा लहान संख्या आहे का, आपण एक अंक घेत जायचं। 8 पेक्षा लहान संख्या आहे का, आहे। 7 1 7, 8 मधून 7 गेले, उरले किती, फक्त 1, उतरून घेतली पुढची संख्या, झाली किती संख्या, 14। 14 आहे का 7च्या पाड्यात, आहे। 7 1 7, 7 2 14, 14 मधनं 14 गेले 0, उतरून घेतली पुढची संख्या, फक्त किती आहे, 5। मग मला सांगा, 5 ही छोटी संख्या आहे आणि 7 हा मोठा अंक आहे, भाग जाईल का, नाही जाणार, त्यामुळे आपण 7 0 0, शून्याचा भाग लागला। परत 5 मधून 0 गेले, उरले 5, पुढची संख्या एकच उतरून घ्यायची, 2 2 उतरून घ्यायची नाही, किती झाले, 53। 53 पेक्षा लहान संख्या 7 7 49, 7 8 56, 56 ही मोठी होते, म्हणजे किती घेणार, 7 7 49, 53 मधनं 49 गेले, उरले किती, फक्त 4, बरोबर, उतरून घेतली शेवटची संख्या, कोणती आहे, 42। 7च्या पाड्यात 42 आहे का, आहे। 7 6 42, 42 मधनं 42 गेले 0, म्हणजे ही तुमची काय आली, बाकी। आणि भागाकार किती आला आपला, तर भागाकार आला 12076, हा तुमचा काय आला, भागाकार। म्हणजे काय, जशी जशी संख्या आपण वाढवत जाऊ तसं तसं आपला वरचा भागाकार काय होत जातो, वाढत जातो। समजलं? टॉपिक बनणार आहोत डिव्हिजन, भागाकार। मोठ्यात मोठी संख्या आपली किती आहे, 4,58,984, या संख्येला कितीनं भागणार आहोत आपण, 6च्या पाड्यात। आता 6चा पाडा आपण साईडला लिहून घेऊया, चालू करा। 6 1 हा, आता आपल्याला 6चा पाडा आहे, आपल्याला समजण्यासाठी आपण साईडला लिहून घेतलेला आहे। 6च्या पाड्यात 4 आहे का, नाही, मग कितीचा भाग लागेल, 0। 6 0 0,
4 मधनं 0 गेले 4, उतरून घेतले पुढची संख्या, एकच घर उतरून घ्यायचं, 2 घर उतरून घ्यायचं नाही. किती? 5. 45 पेक्षा लहान संख्या याच्या पाड्यात आहे का? आहे. कोणत्या स्थानी आहे रे? 1 2 3 4 5 6 7. कितीनं भाग लागणार मग? 7. 6 7 42. आता बघा 5 मधनं 2 गेले 3, 4 मधनं 4 गेले 0, उतरून घेतली पुढची संख्या किती? एक एकच संख्या उतरून घ्यायची. 38 पेक्षा लहान संख्या, सॉरी 36 नाही 30 नाही, किती? 36. कोणत्या स्थानी? 1 2 3 4 5 6. कितीचा भाग लागला? 8 मधून 6 गेले, 3तनं 3 गेले, उतरून घेतली पुढची संख्या 9. 29 पेक्षा लहान संख्या 24. कोणत्या स्थानी आहे? 1 2 3 4. बरोबर का? 6 चोक 24. 9 मधनं 4 गेले 5, 2 मधनं 2 गेले 0, उतरून घेतली किती? 8. 58 पेक्षा लहान संख्या 54. कोणत्या स्थानी आहे? 6 9 54. 8 मधनं 4 गेले 4, 5तनं 5 गेला 0, उतरून घेतली पुढची संख्या 4. 44 पेक्षा लहान संख्या, पुन्हा एकदा 42 आले बा. किती वाजता ने? 1 2 3 4 5 6 7. 6 7 42. 4 मधनं 2 गेले, किती राहिले? 2, आणि 4तनं 4 गेला 0. बाकी किती आले? 2. आणि भागाकार किती आला आपला? एकानं 76,497. एवढा काय आला आपला भागाकार. समजलं का? आता तुम्ही सोडवून दाखवायचं. घ्या लिहून.